नमस्कार मित्रांनो, मी आहे मित्रांनो अजिंक्य आणि एक मराठी माणूस आहे. आणि आता आपण पाहणार आहे मित्रांनो मराठी व्याकरण. तर मित्रांनो हा सिलेबस आहे मित्रांनो आणि हे टॉपिक्स आहेत मित्रांनो विषय. तर हे मराठी व्याकरण, तर ह्या 6 गोष्टी आहेत मित्रांनो येथे. ती आहे महाराष्ट्र पोलीससाठी. हा सिलेबस आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीससाठी. हा सिलेबस आहे आपल्या मराठीचा. आणि कसं आहे ना मित्रांनो, पुन्हा सिलेबस आहे मित्रांनो ज्यामध्ये जनरल नॉलेज आहे, चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता आहे, अंकगणित आहे आणि हे मराठी व्याकरण. तर पोलीस भरती मित्रांनो आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्राची परीक्षा आहे मित्रांनो, भरती आहे पोलीससाठी, पोलीस होण्यासाठी. आणि मराठी म्हटल्याच्या नंतर मराठी व्याकरण तर येणारच मित्रांनो. तर मराठी व्याकरण आपण पूर्ण आपल्या डिटेल सिलेबसमध्ये आपण समजून घेणार आहे मित्रांनो व्याकरण. नंतर मग आता व्याकरण येतं आपल्याला, चला ठीक आहे. पण आपला शब्दसंग्रह म्हणजे आपल्याला माहितीच नाही की कोणता शब्द काय आहे, कोणता समानार्थी, त्याचा काय विरुद्धार्थी, त्याचा अर्थ शब्दाचा. तर याला मित्रांनो शब्दसंग्रह म्हणतात मित्रांनो. तर तुम्हाला शब्दसंग्रहसुद्धा माहिती पाहिजे. बरेच काही शब्दाचे अर्थ हे ते तुम्हाला माहीत पाहिजे, तरच तुम्ही त्याचा योग्य वापर करू शकतो आपण, योग्य वापर. नंतर वाक्यरचनेमध्ये पण त्याचा अर्थ माहिती पाहिजे आणि समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द आपण त्याचा तयार करू शकतो किंवा आपल्याला माहिती असतो. तर आपल्याला त्याचा अर्थ माहिती पाहिजे, त्यासाठी शब्दसंग्रह फार महत्त्वाचा आहे. आणि शब्दसंग्रहामध्येच मग समानार्थी आणि विरुद्धार्थी हे पण शब्द आपल्याला माहिती पाहिजे, कारण की परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारतात. आणि महाराष्ट्र पोलीसची जी परीक्षा आहे मित्रांनो त्यामध्ये मायनस सिस्टम नसते, त्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. नंतर वाक्यप्रचार आणि म्हणी. वाक्यप्रचार आणि म्हणी हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की परीक्षेमध्ये ह्या गोष्टी डायरेक्ट विचारल्या जातात मित्रांनो, डायरेक्ट. आणि भाषेचा योग्य वापर आपल्याला करताच आला पाहिजे. नंतर वाक्यरचना पण आपल्याला करताच आली पाहिजे, भूतकाळामध्ये, चालू वर्तमान काळामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो मराठी व्याकरण हे फार जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता आपण महाराष्ट्र पोलीस या परीक्षेचे उदाहरण पाहिलेलं आहे मित्रांनो. पण असे बरेच आपले महाराष्ट्राचे परीक्षा आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या, ज्यामध्ये की हा सिलेबस येतोच मित्रांनो मराठी भाषेचा. तर त्यामुळे एका मराठी माणसाला हा विषय आलाच पाहिजे मित्रांनो, मराठी माणसाला. तर हा विषय समजायलासुद्धा सोपा जातो एका मराठी माणसासाठी, आणि मलासुद्धा समजायसाठी डिटेल एक्सप्लेन करण्यासाठी सोपंच जाणार आहे मित्रांनो. तर डोंट वरी अबाउट मराठी व्याकरण, आई एम हेयर. तो दोस्तों यही नहीं, इसके साथ साथ हम बहुत कुछ भी पढ़ाते हैं यहाँ पर मैं. तो यहाँ पर जुड़ जाइए, ज़्यादा से ज़्यादा लोग सब्सक्राइब कीजिएगा. और मराठी व्याकरण को मैं बहुत सारे वीडियोस बनाकर प्लेलिस्ट बना दूँगा, तो बहुत सारे स्टूडेंट पढ़ सकते हैं. जो कोई भी एग्ज़ाम्स देता है या फिर स्कूल या फिर कॉलेजेस में है, तो उसके लिए ये बहुत ही ज़्यादा इम्पोर्टेंट है मराठी व्याकरण को समझना. तो टाइम के साथ साथ चलो देखिएगा वीडियो और ज़्यादा से ज़्यादा लोग सब्सक्राइब कीजिएगा.